27 एप्रिल 2009 आणि 27 एप्रिल 2017. कालच 27 एप्रिल 2026 ही तारीख उलटून गेली आहे. पण या तारखा नमूद करण्याचं नक्की प्रयोजन काय? 2009ची 27 एप्रिल मला का आठवली? 2017ची 27 एप्रिल मला का आठवली? कुर्बानी खूप गाजलेला एक चित्रपट आपल्याला नक्की आठवत असेल. नवाबी थाटामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वावरलेला एक नवाब, दी हँडसम फिरोज खान यांची पुण्यतिथी 27 एप्रिल 2009 रोजी त्यांचं देहावसान झालं. पण कुर्बानी चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्याला खूप आनंद दिला. आणि या चित्रपटात दुसरा एक हिरो होता, विनोद खन्ना. म्हणून मी 27 एप्रिल 2009 ही फिरोज खानची पुण्यतिथी आणि 27 एप्रिल 2017 ही विनोद खन्ना यांची पुण्यतिथी. मित्रांनो, असे योग मैत्रीमध्ये खूप कमी लोकांच्या जीवनात येतात. ज्या ठिकाणी नाव कमावलं त्या ठिकाणी एकत्रात नाव कमावणं, चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं, लोकांना भरभरून प्रेम देणं, प्रेम घेणं, प्रेम आणि आनंद वाटत राहणं, हे या दोघांनाही उत्तमरित्या जमलेली गोष्ट. आणि म्हणूनच आज 2026 म्हणजेच विनोद खन्ना यांना जाऊन 9 वर्ष झाली आणि फिरोज खान तर 2009 साली हे जग सोडून गेले. म्हणजे इतकी वर्ष लोटूनसुद्धा आपण या दोन्ही कलाकारांना विसरूच शकणार नाही. अशीच या दोघांची कारकीर्द. आणि नुसती कारकीर्द नाही, एकमेकांच्या विषयी मनापासूनचा जिव्हाळा, प्रेम, एकमेकांच्या विषयी नेहमीचीच काळजी आणि एक वेगळ्या प्रकारचा दोस्ताना जपत जपत जगलेले हे दोन मित्र, ज्या दोन मित्रांच्या या आठवणींसाठी 27 एप्रिल ही तारीख आपण कधीही विसरणार नाही. कालच खरं पाहिलं तर मला हा व्हिडिओ बनवायचा होता, पण मन भरून आलं होतं. फिरोज खान यांच्या अनेक चित्रपटातल्या अनेक आठवणी, त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व, त्यांना प्लेबॅक सिंगिंग केलेलं त्यांचं सफर चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं गीत, मला अतिशय आवडणारं गीत. देते ना आप साथ तो मर जाते हम कभी के, पूरे हुए हैं आपसे अरमान जिंदगी के, हम जिंदगी को आपकी, हम जिंदगी को आपकी, हम जिंदगी को आपकी सौगात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. शर्मिला टागोर आणि फिरोज खान यांचा हा चित्रपट, दोघांवरती चित्रित केलेलं हे एक अतिशय सुंदर गीत आजही टी व्हीवर, मोबाईलमध्ये हे गाणं जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा तेव्हा कोणी स्किप करेल का? या गाण्याची लोकप्रियता ही आजही शिखरावर आहे. फिरोज खान यांच्या चेहऱ्यावरचे ते
हावभाव, खरोखर एक नवाबी जीवन जगलेला एक महान कलाकार असंच मी या उमद्या कलाकाराचं वर्णन करीन. जो जाकर भी सदा दिल में रह सकते हैं, ऐसे ही हमारे ये कुछ बॉलीवुड के महान कलाकार, और इनमें से ये दो ऐसे ही महान दोस्त, फिरोज खान जी और विनोद खन्ना जी. मैत्री केल्यानंतर एकाच तारखेला या जगातून एक्झिट घेणारे मित्र अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतील. नाहीच असं म्हणता येणार नाही, कारण हे जग अशा गोष्टींनी भरलेलं आहे. आपल्याला खूप तुरळक माहिती असते या जगाबद्दल, पण या बॉलिवूडमधली ही एक सुंदर जोडी, ज्या जोडीने आपल्याला अनेक चित्रपटांच्याद्वारे आनंद वाटला. कुर्बानीमधलं विनोद खन्ना आणि झीनत अमान, त्यांच्यावर चित्रित केलेलं ते गीत आठवा. त्या समुद्राच्या किनाऱ्यावरच्या त्या हवेने विनोद खन्ना यांचे ते उडणारे केस, त्या गाण्यातले चेहऱ्यावर भाव, हे आठवलं ना तरी पण या दोन्ही हँडसम मित्रांबद्दल पुन्हा पुन्हा त्यांना सॅल्यूट करावंसं वाटणं, हीच भावना मनात येते, हीच भावना मनात येते. तसं पाहिलं तर विनोद खन्ना ही सगळी झगमगती दुनिया सोडून अध्यात्माकडे वळाले होते आणि त्यांनी बॉलिवूडचा रस्ता, या रस्त्याला त्यांनी पाठ दाखवली आणि आचार्य रजनीश यांच्याकडे ते गेले. अनेक वर्ष त्यांची तिकडे गेली. ते जर इथे असते तर कदाचित बॉलिवूडचा इतिहास थोडा वेगळा असला असता नक्कीच. कारण एक उमद व्यक्तिमत्व, कोणतीही भूमिका त्यांना मिळाल्यानंतर त्या भूमिकेत इन्व्हॉल्व्ह होऊन अतिशय समरसून ते काम करायचं, इतकंच विनोद खन्नाजींना माहीत होतं. आणि त्यामुळंच अनेक वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा जेव्हा विनोद खन्नाजी आले, इंडस्ट्रीमध्ये आले, तेव्हा पुन्हा त्यांना चित्रपट मिळणं फारसं अवघड नाही गेलं. याच गोष्टी सांगून जातात की या कलाकारामध्ये नक्कीच काहीतरी दम आहे. मित्रांनो, त्यामुळं 27 एप्रिल ही तारीख ज्या वर्षी आपल्यासमोर येईल, त्या दिवशी आपल्याला या दोन उमद्या कलाकारांची आठवण नक्कीच झाली पाहिजे. अर्थात काल सर्व कलाकारांनी यांना श्रद्धासुमन अर्पित केले, त्यांच्या आठवणी काढल्या. काही ठिकाणी त्यांच्या चित्रपटातील गाण्यांचे कार्यक्रम पण झाले. नो डाऊट अबाउट दॅट. कारण हे कलाकार, या दोन कलाकारांवरती मनापासून प्रेम करणारे कलाकार आहेत. त्यामुळं असे काही इव्हेंट्स ज्या ग्रुपने केलेत, त्या सर्व ग्रुपलासुद्धा कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. अर्थात फिरोज खानजी आणि विनोद खन्नाजी, तुम्ही हे जग सोडून जरी गेलेला असाल तरी एका क्लिकवर तुम्हाला आम्ही कधी हवं तेव्हा पाहू शकतो. इतकं अफाट कार्य तुम्ही या जगात एक माणूस, एक कलाकार म्हणून ठेवून गेला आहात. तुमच्या या अशा अनंत आठवणी जतन करतच शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासारखे अनेक कलाकार जीवित राहतील आणि तुम्हाला आठवत राहतील, यात काहीही शंका नाही. पुन्हा एकदा मित्रांनो, फिरोज खानजी आणि विनोद खन्नाजींना मनपूर्वक कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट आणि विनम्र आदरांजली.